सामान्य माणसाला हा एक खूप मोठा गैरसमज आहे की त्याला वाटत असतं की स्वतः पैसे कमवणं, कष्ट घेणं हा एकमेव सोर्स आहे। या व्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाचे सोर्सेस आहेत। एक इज युअर टाइम, सेकंड इज युअर मेंटल एनर्जी, थर्ड इज युअर फिजिकल एनर्जी आणि चौथा आणि महत्त्वाचा सोर्स आहे तो म्हणजे पैसा। मी त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, त्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेतले, मी ते बिझनेसचे पीसेस विकत घेतले। आता हे बिझनेस कसे परफॉर्म करतायत हे पाहत राहणं फार महत्त्वाचं आहे। सामान्य माणूस बरोबर उलट करत असतो, तो मार्केट कसं परफॉर्म करतो हे बघत असतो। सामान्य माणूस पैसे कमवण्यासाठी एकच सोर्स मानत असतो, ते म्हणजे कष्ट करणं, मेहनत घेणं, काम करणं, याच्यातनं मिळणारं वेतन, पगार किंवा त्यामधनं वस्तू सेवा विक्री खरेदी या सगळ्यामधनं होणारा प्रॉफिट हा एक पैसे निर्माण करण्यासाठी आपल्या आयुष्यात एक सोर्स मानला जातो। पण मित्रांनो, हा एकमेव सोर्स नसतो। सामान्य माणसाला हा एक खूप मोठा गैरसमज आहे की त्याला वाटत असतं की स्वतः पैसे कमवणं, कष्ट घेणं हा एकमेव सोर्स आहे। लक्षात घ्या, या वातावरणामध्ये, आर्थिक व्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाचे सोर्सेस आहेत। एक इज युअर टाइम, सेकंड इज युअर मेंटल एनर्जी, थर्ड इज युअर फिजिकल एनर्जी, शारीरिक श्रम घेण्याची क्षमता आणि चौथा आणि महत्त्वाचा सोर्स आहे तो म्हणजे पैसा। हुशार माणसं, समृद्ध होणारी माणसं हा जो चौथा सोर्स आहे पैसा, या पैशाचा वापर करून अर्थनिर्मिती, पैशाचाच निर्माण करण्यासाठी म्हणून वापर करू शकतात। म्हणजे काय, तर आपण कमवत असलेल्या पैशाला योग्य प्रकारे गुंतवून ते गुंतवणुकांमधनं देखील फायदा कमवत असतात। त्या गुंतवणुका देखील काही प्रमाणात त्यांना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जनरेट करत असतात। आता हे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जनरेट करणारी माध्यमं विकत घेणं म्हणजे लक्ष्मी स्वरूप ॲसेट्स तयार करणं किंवा विकत घेणं आहे। पैशाचा वापर करून अशा प्रकारे ॲसेट्स तयार करणं जे मला पैसे कमवून आणून देतील, अशा प्रकारे पैशाचा वापर करून पैसे कमवणं हा अत्यंत कुशलतेने करण्याचा, चतुरपणे वापरण्याचा जो विचार आहे, हा विचार जर तुम्ही बघाल तर आपल्याकडले गुजराती, मारवाडी, सिंधी असे सगळे जे कोणी बिझनेस कम्युनिटीज आहेत, या बिझनेस कम्युनिटीज आज मोठ्या प्रमाणामध्ये हा विचार करून पैशाने पैसा निर्माण करण्याच्या थॉटला नीट समजू शकलेले आहेत। सामान्य माणसांनी देखील आपल्या जे स्वरूप अगदी 15-20 हजाराच्या पगाराचं असेल किंवा दर महिन्याला 5-10 लाख रुपये पगार मिळण्याचं देखील असेल किंवा प्रॉफिट होऊन जो काही व्यवसाय करतोय त्याच्यामधनं 8-10 लाख रुपये दर महिन्याला जनरेट करण्याचं असेल किंवा अगदी 1-2 लाख रुपये निर्माण करायचं असेल, पण आपल्याला जगण्यासाठी जे पैसे लागतायत, या जगण्याच्या लागणाऱ्या पैशाच्या व्यतिरिक्त जे पैसे तयार झालेले आहेत, तर त्या पैशाचा आपण संचय करून नुसते सेव्हिंग अकाउंट्समध्ये ठेवणं किंवा प्रॉपर्ट्यांवर प्रॉपर्ट्या विकत घेण्यापेक्षाही ज्या कंपन्या येत्या काळामध्ये वस्तू आणि सेवा निर्माण करतायत, या वस्तू आणि सेवा निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येणं हे अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे। आणि ह्या कौशल्याला अत्यंत सुनियोजित पद्धतीने म्युच्युअल फंड्स एक प्लॅटफॉर्म आपल्याला देतात। म्युच्युअल फंड्स काय करतात बरं, तर अशा प्रकारे कोणत्या कंपन्या येत्या काळात चांगल्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा निर्माण करू शकतात, खूप मोठ्या प्रमाणात या वस्तू सेवा दरवर्षी वाढत्या स्वरूपात करू शकतात, अशा कंपन्यांना हुडकून काढणं आणि त्या कंपन्यांचा परफॉर्मन्स कसा चाललाय ह्या देखील चेक करत राहणं। बघा, या व्यवस्थेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, दॅट इज रिसर्च। सो शोधून काढणं, रिसर्च करणं। दुसरा टप्पा आहे तो म्हणजे प्रोसेस, म्हणजे या गुंतवणुका करून घेणं, याचे शेअर्स घेणं, त्याच्यामधल्या सगळ्या जे ट्रान्झॅक्शनल पार्ट आहे तो सगळा पार पाडणं। आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे मॉनिटरेशन ऑफ
दॅट इन्व्हेस्टमेंट. मी त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, त्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेतले, मी ते बिझनेसचे पीसेस विकत घेतले. आता हे बिझनेस कसे परफॉर्म करतायत हे पाहत राहणं फार महत्वाचं आहे. सामान्य माणूस बरोबर उलट करत असतो, तो मार्केट कसं परफॉर्म करतो हे बघत असतो. पण मित्रांनो लक्षात घ्या, मार्केट कसं परफॉर्म करतंय हे अत्यंत दुय्यम दर्जाची गोष्ट आहे. प्राथमिक दर्जाचं काम कुठलं आहे, तर ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे त्या कंपन्यांचं भविष्य कसं आहे आणि त्यांचं सध्याचं वर्तमान काय आहे, त्यांना नक्की नेमक्या अडचणी काय आहेत, ते कुठल्या सेक्टरमध्ये आहेत, त्या सेक्टरमधलं टॅक्सेशन कसं आहे, त्या सेक्टरमध्ये येत्या काळामध्ये किती प्रमाणामध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आता साधं एक उदाहरण घेतलं आपण स्टील सेक्टरचं, तर स्टील सेक्टरमध्ये काही मोठ्या बलाढ्य कंपन्या भारतामध्ये काम करतात. आता काही जण असा विचार करतात की घ्या आणि विसरून जा, अशा महत्वाच्या मोठ्या मोठ्या या स्टीलच्या बलाढ्य कंपन्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतातला स्टील सेक्टर हा भारताच्या अँटी डम्पिंग टॅक्स सिस्टीम या एका पॉलिसी भोवती टिकून आहे आज. कारण या क्षणाला चीन ज्या प्रमाणात स्टील तयार करू शकतं, ज्या रेटला ते भारतात स्टील पोहोचवून विकू शकतं, त्या रेटला भारतातल्या या ज्या बलाढ्य स्टील कंपन्या आहेत त्या किमतीला स्टील बनवू पण नाही शकत. सो विकणं तर खूप लांबची गोष्ट झाली. सो तुम्ही विचार करा, तुम्ही किती म्हणालात की मी भारतीय आहे, देशाचा मला अभिमान आहे, पण जर तुम्हाला दिसत असेल की मला जी गोष्ट 100 रुपयात मिळू शकते त्याच क्वालिटीची गोष्ट जर मला 70 रुपयात मिळत असेल चीनकडनं, आणि जर तुम्हाला घराचं बांधकाम काढलंय, तुमच्या घराचा खर्च 20 ते 30% कमी होऊ शकतो, काय कराल? चीनचं स्टील वापराल ना. सो त्यामुळे हे असं तुम्ही वापरू नये म्हणून भारत अँटी डम्पिंग टॅक्स या सिस्टीम अंतर्गत चीनमधनं येऊ पाहणाऱ्या या स्टीलवरती खूप पटीने टॅक्स लावते, सो दॅट तुम्हाला भारतीय मार्केटमध्ये भारतीय कंपन्यांनी निर्माण केलेलं स्टील हे 100 रुपयाला आणि चीनकडनं आलेलं जे स्टील आहे ते 110 रुपयाला दिसत असेल. आता अशा परिस्थितीमध्ये भारतीय बनणं हे प्रत्येकाला अत्यंत सोपं आहे की 110 रुपयाचं स्टील चीनचं आम्ही नाकारतो आणि 100 रुपयाचं भारतीय कंपन्यांचं स्टील आम्ही विकत घेतो आणि आमची घरं बनवतो, इन्फ्रास्ट्रक्चरल खर्च करतो आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये स्टील वापरलं जातं आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतंय. या सगळ्या ह्याच्यामध्ये स्टील तर लागणारच आहे, पण भारतीय स्टील कंपन्यांना व्यवसाय कधीपर्यंत राहील? जोपर्यंत ही अँटी डम्पिंग टॅक्स सिस्टीम सरकारकडनं इम्प्लिमेंट होतीये. सो लक्षात घ्या, सरकारने स्टील सेक्टरबद्दल जरा जरी टॅक्सेशन बाबत चेंजेस किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑफ स्टील बाबत पॉलिसीचे चेंजेस केले तर या कंपन्यांच्या शेअर्सवरती सगळ्यात जास्त परिणाम होणार आहे. आता या शेअर कंपन्यांचं व्हॅल्युएशन BSE NSE वरती या कंपन्यांचा भाव काय चाललाय हे बघत बसायचं का? या कंपन्यांचं टॅक्सेशन काय होतंय, ह्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे प्रोडक्शन कॅपॅसिटीज कोणाच्या आहेत, कोणाकडे अशा प्रकारे आता स्टील आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट हा सगळ्यात हेवी कॉस्ट मानली जाते. कोणाला पाण्याचा ऍक्सेस जवळ आहे, सो दॅट ते जहाजानी आणि जलमार्गानी ह्या स्टीलचा प्रवास करून आणू शकतात, सो दॅट दे कॅन सेव्ह ऑन ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक कॉस्ट. कोल त्यासाठी लागतं, ते कोलचे सोर्सेस कुठे आहेत, ते किती लांबून त्यांना आणावे लागतात, किती चांगल्या प्रकारची मॅनपॉवर आहे, किती प्रमाणाचा लेटेस्ट टेक्नॉलॉजी ते यूज करतायत हे स्टील बनवण्यासाठी, किती प्रमाणातलं लँड पार्सल त्यांच्या ताब्यात आहे. जर मोठी स्टीलच्या ऑर्डर्स त्यांना येत असतील तर ते किती प्रमाणात प्रोडक्शन कॅपॅसिटीज आपल्या वाढवू शकतात. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास विथ देअर फायनान्शियल्स, गेल्या वर्षीचं फायनान्शियल काय आहे, त्या अगोदरच्या वर्षीचं फायनान्शियल काय होतं, येत्या काळात त्यांचं ऑर्डर बुक काय, हे सगळं अभ्यास करणं हे एक कुशलतेचं काम आहे. हे एका स्टील कंपनीचा जर अभ्यास करायचा मी जर ठरवला तर माझ्यासारख्या अभ्यासकाला जो या क्षेत्रात काम करतोय
त्याला एक स्टील कंपनीला नीट अनालाइज करायला किमान 1.5 ते 2 महिने लागतील. तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर तुमच्या व्यवसायात आणि या सगळ्यात गुंगलेले असाल, तुमचं रोजचं स्टील आणि हे पाहणं हाच व्यवसाय नाहीये, तर तुम्हाला एखाद्या स्टील कंपनीचा अभ्यास करायला, एखाद्या बँकेचा अभ्यास करायला, एखाद्या इंजिनिअरिंग कंपनीचा अभ्यास करायला, एखाद्या IT कंपनीचा अभ्यास करायला किती वेळ लागेल, किती एनर्जी लागेल. आणि मग ते अर्धवट काहीतरी अभ्यास करून आपण विकत घेऊ. बघा, त्या अर्धवट ज्ञानासारखी डेंजरस गोष्ट या जगात दुसरी कुठली नाही. त्यापेक्षा माझ्यापेक्षा हे काम अत्यंत उत्तमरित्या कोण करू शकतं? तर फंड मॅनेजमेंट टीम करू शकते. कारण का, ज्यांचं सकाळी 9 ते संध्याकाळी 6 कामच हे आहे की जी कुठली कंपनी ठरवली आहे त्याचा अभ्यास करा. अर्थात त्यांच्याकडे तो अभ्यास करण्यासाठी त्यांच्या हाताखाली अनेक रिसर्च अनालिस्ट काम करत असतात. ते त्यात ट्रॅक करू शकतात की कुठल्या हा CEO कोण आहे, त्यांनी आधी कुठे काम केलंय, त्या CEOची येत्या महिन्याभरात कोणाकोणाबरोबर मीटिंग्स ठरल्या आहेत, त्यांना किती प्रमाणात येत्या काळात ऑर्डर्स एक्सपेक्टेड आहेत. आता या सगळ्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणारी टीम ह्या म्युच्युअल फंड कंपन्यांकडे असते. सो त्यामुळे जर आपण अशा प्रकारची गुंतवणूक इनडायरेक्ट स्वरूपात म्युच्युअल फंडां थ्रू केली तर होतं काय, आपल्या लक्ष्मीवरती, ॲसेट्सवरती सरस्वतीचं देखील नियंत्रण मिळतं. लक्षात घ्या मित्रांनो, लक्ष्मी ही चंचल आहे आणि ही चंचल लक्ष्मी आपल्याला स्थिर करण्यासाठी त्यावरती सरस्वतीचं नियंत्रण जर चांगल्या प्रकारचं असेल तरच ही गुंतवणूक देखील स्टेबल होईल. त्यातली जी चंचलता आहे ती आपण आपल्या आर्थिक उन्नतीसाठी सुयोग्यरित्या वापरू शकू. म्हणून पैशाने पैसा निर्माण करायचा आहे म्हणून कुठल्याही कंपनीचे शेअर विकत घ्यायला गेले, मी अनेक इन्व्हेस्टर्सना भेटत असतो. त्यात अनेक तरुण मुलं येऊन भेटत असतात. ते म्हणतात ते 2 रुपये 3 रुपयेवाले पेनी स्टॉक्स घेतले, ते किती भरपूर मिळतात ना. 2 रुपयाचे शेअर सुद्धा 1000-2000 घेतले तरी आमच्या बजेटनुसार आम्हाला गुंतवणुका करता येतात. पण अशा प्रकारे पेनी स्टॉक्स घेणं, क्वालिटी कंपन्यांमध्ये गुंतवणुका करणं आणि त्या क्वालिटी कंपन्या देखील येत्या काळात क्वालिटी राहणार आहेत का? बिकॉज लक्षात घ्या, हा काळच खांदेपलटांचा आहे. इथे प्रत्येक गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बदल, जिओपॉलिटिकल टेन्शन्स, देशाचे कन्झम्पशनचे बदलत असलेले ट्रेंड्स, या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. आणि ह्याच्यामध्ये जर कोणी बदल करत राहिलं नाही तर काय होतं? कोडॅक केवढी मोठी कंपनी होती, पण आज कुठे आहे कोडॅक? आज हे तुमच्यापर्यंत जे व्हिडिओज पोचतात हे सगळे डिजिटल कॅमेराज मधनं पोचतात. हे डिजिटल कॅमेरांना देखील जर त्यांनी बदलले नाहीत तर आज उत्तम क्वालिटीचे फोन्स बनायला लागलेत जे उत्तमरित्या शूट करतात. सो त्यामधलं जे अपडेशन आहे ते यांनी आणलं नाही तर हे सुद्धा हिस्ट्री बनून जातील. पूर्वी आपल्याकडे टांगे होते, बैलगाड्या होत्या. पुढे इकॉनॉमी मोठी होत गेल्यावरती रिक्षा आल्या, टॅक्सी आल्या. मग हे रिक्षा आणि टॅक्सीवाले हात दाखवून आपण कुठेही थांबवायचो, मग ते इधर नाही उधर नाही करायचे. त्यांना संपवणारे ओला उबर आले. आता ओला आणि उबरला देखील संपवण्यासाठी आणि नवीन काहीतरी तयार करण्यासाठी म्हणून ड्रायव्हरलेस गाड्या आणि त्या सिस्टीम्स वरती देखील गुगल सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये रिसर्च चालू आहे. सो त्यामुळे लक्षात घ्या, इकॉनॉमी इज एव्हर चेंजिंग अँड चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग फॉर दिस इकॉनॉमी. सो अशा व्यवस्थेत मी असं कधीही म्हणू शकत नाही की घ्या आणि विसरून जा. सो तो जो थॉट होता तो थॉट एक 25-30 वर्षापूर्वी काही कंपन्यांबाबत योग्य ठरू शकला. त्यामुळे अनेकांच्या अशा घेऊन ठेवलेल्या शेअर्सचं खूप मोठ्या प्रमाणात व्हॅल्युएशन झालं. पण मित्रांनो, येता काळ हा खांदेपलटांचा आहे. अनेक बदलांचा जो स्पीड होता तो या 20-30 वर्षापूर्वी जितक्या प्रमाणात बदल होत होते, तुम्ही लक्षात घ्या आता हा बदलांचा काळ खूप झपाट्याने वाढलेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण घ्या आणि विसरून जा ही स्ट्रॅटेजी पण नाही घेऊ शकत. आपण नुसते पैसे सेव्हिंग बँकेमध्ये ठेवून देऊन आपण स्वतःला कष्ट करत राहत असू. बघा काय होतं माहिती का, सामान्य माणसाचं
सामान्य माणूस स्वतः खूप कष्ट करतो आणि आपल्या कमवून आणलेल्या पैशाला एकदम आळशी करतो. त्याला तो सिंहासनावरती बसवून ठेवतो, सेव्हिंग बँकेत एवढी स्वरूपात तो विराजमान होतो. पैसा एकदम मस्त असा छान गलेलठ्ठ होऊन तो विराजमान झालेला असतो. आणि माणूस हे पैसे कमवण्यासाठी म्हणून स्वतः भरपूर काबाड कष्ट कर, 12 तासाची ड्युटी कर, अजून ओव्हर टाइम कर. तो स्वतःला कष्टीत ठेवतो, पण आपल्या मुलांना आणि आपल्या पैशाला तो मात्र कुठलेही कष्ट घेऊ देत नाही. हे जे मध्यम वर्गामधला हा जो थॉट रुजलाय ना, हा आपल्या समाज व्यवस्थेमधला देखील अडलेला टॉपिक आहे. याबद्दल देखील आम्ही चर्चा करण्यासाठी संवेदनचं गुरुकुल म्हणून एक नवीन चॅनल सुरू केलं. तुम्ही या चॅनलच्या खालती गेला तर तुम्हाला दिसेल संवेदन गुरुकुल. तिकडे देखील आम्ही मानसशास्त्रीय गोष्टींबद्दल बरीच चर्चा करतोय. जसं आपण आपल्या पैशाला देखील आळशी करतो ना, तसंच आपण आपल्या मुलांना देखील आळशी करतो. आपल्याला वाटत असतं मी जे आयुष्यात प्रॉब्लेम फेस केले ते आपल्या मुलांनी कधी फेस करू नये. आणि त्यामुळे होतं काय, मुलांना प्रॉब्लेम काय आहे हेच कळत नाही. आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची त्यांची प्रवृत्तीच जर खचली तर होईल काय, येत्या काळात मोठे झाल्यावरती त्यांना आलेला छोट्यातला छोटा प्रॉब्लेम पण त्यांच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम असतो. कारण का सगळेच प्रॉब्लेम हे आपण झेललेले असतात. तशाच प्रकारे पैशाला देखील आपण जर पूर्ण सेफ्टी बापरे रिस्क म्हटलं की ना मुन्ना ना, पैसे म्हणजे एकदम सेफ ठेवायचे. लक्षात घ्या, सगळ्यात जास्त सेफ राहणं आणि कुठली रिस्क न घेणं ह्याच्यासारखी सगळ्यात मोठी रिस्क कुठलीही नाही. कारण तुम्ही माझा एक व्हिडिओ देखील बघितला असेल, पैशाचा वेग. लक्षात घ्या, इकॉनॉमी दर काही वेळानंतर वेगवेगळ्या नवीन टप्प्यांवर जात असते. जे महत्व 5 लाखाला आज आहे, 10 वर्षानंतर तेच महत्व 12 ते 15 लाखाला असेल. कारण का तर पैसा हे महागाईप्रमाणे वाढलेलं असेल. आज जेवढ्या गोष्टी मला 5 लाखात घेता येतात, 10 वर्षानंतर त्याच गोष्टी घ्यायला मला 10 ते 12 लाख रुपये लागतील, विथ अ 7 to 8% ऑफ इन्फ्लेशन रेट. लक्षात घ्या, आपल्याला बदलत्या व्यवस्थेप्रमाणे आपल्या पैशाला देखील बदलणं गरजेचं असतं. आणि त्या बदलण्यासाठी म्हणून पैशाला पैसे याच स्वरूपात साठवण्यापेक्षा जर आपण या पैशाला लक्ष्मी स्वरूपात कन्वर्ट करून ठेवलं तर होतं काय, आपले पैसे आपण एका काळातनं दुसऱ्या काळात घेऊन जाऊ शकत नाही, पण लक्ष्मीला एका काळातनं दुसऱ्या स्वरूपात जाता येतं. तशाच प्रकारे आपण ऍसेट्स घेतले तर हे जे लक्ष्मी स्वरूपातली जी ऍसेट्स आहेत, ऍसेट्स म्हणजे काय, तर जे पैसे मिळवून देतात अशा गोष्टी, अशी संसाधनं विकत घेतली तर होतं काय, आपण जसे पैसे कमवत असतो ना, तसंच हे ऍसेट्स देखील आपल्यासाठी पैसे कमवत असतात. सो सामान्य माणसासाठी एक सोर्स ऑफ इन्कम असतं, त्याचा पगार. आणि समृद्ध माणसाकडे, श्रीमंत माणसासाठी 2 सोर्सेस असतात. एक म्हणजे त्याचा पगार किंवा त्याचं उत्पन्न, आणि दुसरं म्हणजे त्यांनी विकत घेतलेल्या या ज्या ऍसेट्स आहेत, या ऍसेट्स सुद्धा त्यांना पैसे कमवून देत असतात. आणि म्हणून ते पैशाचा अत्यंत सुंदररित्या वापर करू शकतात. ते कर्जाचा या सगळ्या गोष्टीमध्ये सुयोग्य पातळीवरती वापर करतात. सो संतुलन हे आर्थिक व्यवस्थेमध्ये आणणं, दिस इज द टूल, दिस इज द नीड. आणि ह्या संतुलितपणाला आणण्यासाठी म्हणून आपण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान स्वतः नाही घेऊ शकत. लक्षात घ्या, ज्ञान ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप खोलवर ज्ञान दडलेलं आहे. अगदी तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, इंजिनिअरिंग म्हणाल तर इंजिनिअरिंगमध्ये सखोल ज्ञान आहे, मेडिकल म्हणाल मेडिकलमध्ये खूप ज्ञान आहे, तुम्ही अगदी कुठली स्वयंपाक म्हणाल तर स्वयंपाकामध्ये देखील प्रचंड प्रमाणात खोलवर ज्ञान आहे. मित्रांनो, आर्थिक व्यवस्था आणि गुंतवणुका यामध्ये देखील तेवढंच खोल ज्ञान आहे. मात्र आपण होतं काय,
आपण सगळ्यातले थोडं 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 ज्ञान घेऊन DIY करायला जातो, म्हणजे डू इट युअर सेल्फ. पण हे अर्धवट सगळ्यातलं थोडं थोडं ज्ञान घेऊन मी जर आयुष्य जगायला जाईन तर ते माझं आयुष्य किती पुअर क्वालिटीचं जाईल. सो गरीब आयुष्य जगण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे DIY करायला जाणं. कारण आपण जर सगळ्या गोष्टी स्वतःच करत असू तर त्या अत्यंत पुअर दर्जाच्या करू, कारण का तर त्यामधलं सखोल ज्ञान आपल्याकडे नसेल. आणि अर्धवट ज्ञानासारखा महाराक्षस दुसरा कुठलाही नाही. अर्धवट ज्ञान जर असेल तर होईल काय, आपण त्या अर्धवट ज्ञानाच्या अवस्थेमध्ये अभिमन्यू सारखे अडकून पडू. आपल्याला जर त्या चक्रव्यूहाला भेदायचं पूर्ण ज्ञान नाहीये आणि जर आपण मध्ये शिरत असू तर आपला अभिमन्यू होईल. मित्रांनो, आपला अभिमन्यू करून घेऊ नका. ज्ञान माणसाला विनम्र करतं, विनय देतं. विनयामधनं काय निर्माण होतं तर पात्रता निर्माण होते, आणि पात्रता निर्माण झाली की धन निर्माण होतं. लक्षात घ्या, आपण डायरेक्ट धन निर्माण करायला जातो आणि तिथे अनेक गोष्टी अडत असतात. धन निर्माण करण्याच्या प्रवासामध्ये अनेक टप्पे आहेत. सो अशा प्रकारे आर्थिक ज्ञान उत्तम असेल अशा आर्थिक सल्लागाराचा सल्ला जर तुम्ही घ्याल आणि पैशाने पैसा कसा निर्माण करायचा, वस्तू आणि सेवा निर्माण करणाऱ्या संसाधनांना कशा प्रकारे विकत घ्यायचं हे समजणं फार गरजेचं आहे. आता अनेक जण म्हणत असतात चांगले म्युच्युअल फंड सांगा तुम्ही. असे बरेच इन्फ्लुएन्सर्स तुम्हाला मिळतील जे चांगले चांगले म्युच्युअल फंड कुठले, बेस्ट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड म्हणून काही नावं देतील, काही गोष्टी सांगतील. पण लक्षात घ्या, तुम्ही एक अत्यंत खुणगाट घाला की कुठलाही म्युच्युअल फंड हा वाईट नाही आणि कुठलाही म्युच्युअल फंड हा चांगला नाही. मुळात माझी गरज काय आहे हे समजून घेतलं पाहिजे ना. तुम्ही डॉक्टरला म्हणता का चांगलं औषध सांगा, एकदम उत्तम औषध द्या. अहो पण डॉक्टर विचारेल ना की तुमचा आजार काय, तुम्हाला औषध का घ्यायचंय, तुम्हाला खोकला झालाय की पोटदुखी, तुम्हाला ताप आलाय की तुम्हाला डोकेदुखीचा त्रास आहे, नक्की तुम्हाला होतंय काय हे समजून घेतलं, सगळ्या गोष्टी अभ्यासला, तुमच्या अजून कुठली औषधं चालली आहे, जीभ दाखवा, डोळे दाखवा, असं सगळ्या गोष्टी नीट पाहून घेतल्या की मग डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देऊन तुमच्या आजारासाठी योग्य औषध काय आहे हे सांगू शकतो. तर क्रोसिनची गोळी ही काय वाईट औषध आहे, पण जर मी पोटदुखीवर घेतली तर काय त्याचा उपयोग आहे. तशाच प्रकारे मी तुम्हाला बेस्ट म्युच्युअल फंड सांगून उपयोगच नाहीये, कारण तुम्ही त्या म्युच्युअल फंडामध्ये पैसे तुमच्या रिटायरमेंटसाठी म्हणून गुंतवताय, तुमच्या मुलीच्या लग्नासाठी म्हणून गुंतवताय, तुम्ही मुलाच्या शिक्षणासाठी गुंतवताय आणि ते पैसे तुम्हाला येत्या 1-2 वर्षात लागणार आहेत, 10-15 वर्षात लागणार आहेत, की हे असे पैसे आहेत की मला या जन्मात वापरायचेच नाही आहेत, मला पुढच्या जन्मात निघून जायचंय आणि हे जे मी कमवलेले पैसे आहेत हे माझ्या वारसांना छान आशीर्वाद म्हणून देऊन टाकायचे. आता ह्या प्रत्येक पातळीमध्ये रिस्क अनालिसिस करून समजून येतं की या माणसाची जोखीम क्षमता काय आहे, रिस्क घेण्याची क्षमता काय आहे. ज्या माणसाच्या मुलीचं लग्न 1-2 वर्षात आहे आणि त्यांनी जर इक्विटी इन्व्हेस्टमेंट म्हणजे शेअर बाजार संलग्न गुंतवणुका मोठ्या करून ठेवल्या असतील आणि 2 वर्षाचं लग्न जरा प्रिपोंड होऊन मुलगी म्हणाली की नाही आता हा मुलगा आवडलाय, ह्याच्याशी लग्न करायचंय, आणि 1 वर्ष लवकरच होतं आणि त्याच वेळेला मार्केट खालती गेलं तर काय कराल. बेस्ट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड तुमचा बेस्ट रिटर्न देईल का त्याच वेळेत. लक्षात घ्या, प्रत्येकाची जोखीम क्षमता वेगळी आहे आणि हे अत्यंत सखोल ज्ञान आहे. या सखोल ज्ञानाचा व्यवस्थित सुयोग्य वापर करून तुम्हाला आर्थिक सल्ला देत राहणं. एक सल्ला घेऊन मी एक मेडिकल प्रिस्क्रिप्शन घेतला, आता मी त्या प्रिस्क्रिप्शन बेसिसवरती अख्खं आयुष्य जगीन असं नाही ना होऊ शकत. तसंच आर्थिक व्यवस्थेमध्ये मी जे 3 टप्पे सांगितले हे 3 टप्प्यांनी काम करायचंय. द फर्स्ट पॉइंट इज रिसर्च, कुठे गुंतवणूक करायची आहे आणि ते समजून घेऊन ट्रान्झॅक्शनल पार्ट, आणि ट्रान्झॅक्शनल पार्ट झाल्यानंतर ज्या गुंतवणुका केल्यात त्यांचं मॉनिटरेशन करणं.
तुमचं देखील आयुष्य सतत बदलत असतं. त्या बदल झालाय काय आयुष्यामध्ये, तर मी माझ्या गुंतवणुकांमध्ये देखील बदल करणं हे देखील महत्वाचं आहे. त्यावेळेला मी म्हणालो असेन की मला हे पैसे लागणार नाही आहेत, पण अशी परिस्थिती निर्माण होते की एखाद वर्षभरात मला लागणार आहेत. सो मला माझ्या गुंतवणुकांमध्ये देखील त्याप्रमाणे बदल करणं हे महत्वाचं ठरत असतं. सो अशा प्रकारे गुंतवणुकांचं सुनियोजित रूप जर आपण आपल्या आर्थिक आयुष्यात आणलं तर मित्रांनो हा प्रवास अत्यंत सुखाचा, समृद्धतेचा होऊ शकतो. आणि असा समृद्धतेचा प्रवास आमच्यासोबत करायचा असेल तर खालती दिलेल्या नंबर्सवरती तुम्ही कॉल करू शकता. आमच्या सगळ्या टेलिकॉलर्स टीमशी तुम्ही संपर्क साधू शकता. तुमची आणि माझी वेळ देखील जुळवून घेता येऊ शकेल आणि आपण तुमच्या आर्थिक आयुष्यात डीप डाईव्ह करून समजून घेऊ शकू की तुमची गरज नक्की काय आहे आणि तुम्हाला गरज असल्याप्रमाणे कपडे कसे शिवायचे. बघा, रेडीमेड कपडे देखील मिळतात आणि शिवून कपडे देखील तुमच्या मापाचे बनवता येतात. आर्थिक सल्लागाराच्या मदतीने आपण आपल्या मापाचे कपडे बनवून घेऊ शकतो. आणि ती जर तुम्हाला संधी आम्हाला द्यायची असेल तर अजिबात वेळ काढू नका, लगेच संपर्क साधा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या सगळ्या मित्रांना, नातलगांना नक्की पाठवा. आणि जर सबस्क्राईब अजून केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आर्थिक ज्ञान मिळवण्यासाठी माझे व्हिडिओ आवडत असतील, हा व्हिडिओ देखील आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून काही सजेशन द्यायचे, मी कशाबाबत व्हिडिओ नेक्स्ट घेऊन यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया मी वाचत असतो, मी समजून घेत असतो आणि त्याप्रमाणे नवीन व्हिडिओसाठी आम्ही तयार होत असतो. धन्यवाद मित्रांनो.